संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वेगवेगळे अपडेट सातत्यानं समोर येत आहेत। याच प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला अटक करण्यात आले। वाल्मिक कराड CIDच्या कार्यालयात ज्या गाडीनं आला त्या गाडीवरून आता वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे ही गाडी अजित पवारांच्या ताफ्यात असल्यानं सुद्धा एक वेगळी चर्चा रंगली होती। आता हीच गाडी CIDनं ताब्यात घेतली आणि सील केली आहे। यावरून आता वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत। CIDच्या पथकानं ही गाडी आता ताब्यात घेतली आहे। ही गाडी शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावावर असल्याचं समजतंय। मोराळे हे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती सुद्धा समोर आली होती। दरम्यान आता CIDनं ही गाडी जप्त केल्यानंतर पुढे नेमकी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे। बीडहून योगेश काशीद, मुंबई तकसाठी।